अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 वार गुरुवार। सर्वप्रथम सिटी न्यूजच्या सर्व दर्शकांना सिटी न्यूज परिवारतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम सिटी न्यूजच्या सर्व दर्शकांना सिटी न्यूज परिवारतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कोणत्याही देशाची संस्कृती ही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात बसते। ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा। आजचा सुचार आपण बघितला। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेत। पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली। अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेत। प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली। यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अनेक महसूल अधिकारी, कर्मचारीसह खेळाडूंना मोमेंटो प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना मोमेंटो प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यात उपायुक्त संजय पवार, अप्पर जिल्हाधिकारी सूरज रोहिदास वाघमारे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत नामदेवराव म्हस्के, उपजिल्हाधिकारी अनिल ज्योतिराम भटकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत दत्तात्रय अडसुडे, मंडळ अधिकारी PS पांडे, तलाठी संजय डुकरे, नायब उषा भाऊराव गवई, बबिता श्रीकृष्ण मेहत्रे, शिपाई नरेंद्र विनायकराव इंगडे, चंद्रगुप्त उकरडा शिरसाट, पोलीस पाटील संगीता पोहकार, कोतवाल सुदाम प्रभाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला। तर विशेष पुरस्काराने उपायुक्त संतोष विठ्ठलराव कवडे, उपायुक्त रमेश शेषराव आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरुषोत्तम भगत, पोलीस जमादार जावेद अहमद, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई रामेश्वर खुशालराव मुदगुले यांना सन्मानित करण्यात आले। सोबतच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रकाशित जिल्हा विकास आराखडा पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। यावेळी दुचाकी अग्निशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुक्यांना प्रतिनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयावतीने प्रकाशित जिल्हा विकास आराखडा पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले।
यावेळी दुचाकी अग्निशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुकांना प्रतिनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले. शेवटी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या अमरावती जिल्ह्यातल्याच नाहीत, महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण देशभरातल्या आणि जगभरातल्या भारतीय नागरिकांसाठी खूप खूप शुभेच्छा. अमरावती जिल्हा एकूणच देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली हे लक्षात घेता खूप गोष्टींमध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सगळ्यांनी योजना राबवली, पण याच्यामध्ये ज्या क्वेरीज असतात, जे प्रश्न असतात, त्याचं मार्गदर्शन करणारे हेल्पलाईन हे केवळ अमरावती जिल्ह्याने सुरू केले. मेळघाटमध्ये कुपोषणाने बळी मुलांचे आणि मातांचे हा आपल्या दृष्टीने खूप चिंतेचा विषय होता. पण गेल्या काही वर्षामध्ये शासन आणि प्रशासन यांची जोड नाही झाली तर काही होत नाही. शासन आणि प्रशासनाने इतकी प्रगती केली आहे की 0% असं मी म्हणू नाही शकणार, पण खूप बळी कमी करण्यामध्ये, कुपोषणामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. उद्या संध्याकाळी एक खूप सुंदर विभागीय क्रीडा संकुल पूर्ण झालं. त्यातून खेळ हे आता संपूर्ण जगामध्ये पॅशन राहिली नाही, ते एका अर्थाने करिअर झालेलं आहे. त्या करिअरमध्ये आपली मुलं मागे पडत आहेत. माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून यात खूपच प्रगती झाली आहे. ह्यावेळेला ऑलिम्पिकलाही आपली कामगिरी चांगली झाली, तर ती इतरांच्या तुलनेत तरीही कमी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याने काही मेहनत घेतली पाहिजे. उद्या सुरू होणारं विभागीय क्रीडा संकुल हे त्यासाठी उपयोगी होईल. भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. भारताच्या सर्व नागरिकांना 78th इंडिपेंडन्स डेची हार्दिक शुभेच्छा. अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना मला हेच आवाहन करायचे आहे की आपले जे स्वतंत्र सैनिक होते, त्यांचे जे आदर्श होते आणि ज्याच्यासाठी भारत स्वतंत्र झाला, त्या आदर्शच्या पालन करायचे आहे आणि भारताला सर्वात उत्कृष्ट देश जगात करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालय वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजला मानवंदना देण्यात आली.
वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमात पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर विविध योजनेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांसह शाळा शिक्षक विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावती महानगरपालिकातर्फे स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मनपा अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमरावती महानगरपालिकातर्फे स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा 78व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजता अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सन्माननीय उपायुक्त अतिरिक्त आयुक्त साहेब महेशजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तद्वतच सन्माननीय उपायुक्त साहेब सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होतो. त्यानंतर सन्मान्य अतिथी महोदय देशमुख साहेबांच्या परेड एक साथ राष्ट्रगीत के साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे. सलामी दो. जय हिंद. यावेळी उपायुक्त माधुरी मडावी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, शहर अभियंता इक्बाल खान, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देवसह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त माधुरी मडावी, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, शहर अभियंता इक्बाल खान, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात
स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकातर्फे गुणवंत सफाई कामगार भारत प्रकाश निधाणे, संगीता दिनेश डेडवाल, गीता ब्रिजेश तंबोले, विनोद देवीदास तंबोले, शक्ती निधाणे, भगवती रूपचंद गोहर, बाळू शिवलाल उसरे, किरण संगते, संतोष घारू, रवी गोपालदास उदासी या कामगारांचा सत्कार करण्यात आला. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक विजय खंडारे यांनी देशभक्तीपर महाराष्ट्र गीत सादर केलेत. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीन आम्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या शातीवरी कोरली अभिमानाची लेणी, साठी गिजला, साठी गिजला, देश गौरवासाठी गिजला. मनपा अधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत सफाई कामगार भारत प्रकाश निधाणे, संगीता दिनेश डेडवाल, गीता ब्रिजेश तंबोले या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप सुद्धा करण्यात आले. महानगरपालिका मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केलेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NB सोनवणे व विजय खंडारे यांनी केलेत. या कार्यक्रमात मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसेतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, उपअभियंता सुहास चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुधीर चौधरी, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. पोलीस बँडवर राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. हर घर तिरंगा या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात झालाय. यावेळी ग्रामीण पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.
इतरांनी तंबाखूजन्य यासाठी मी प्रयत्न करीन. भारत सरकारच्या 2020 माझ्या आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई-सिगारेट मुक्त करेल. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. यहाँ पर 2000 कार्यक्रम समाप्त है. आज की आदेश सन्मान घाट, सन्मान घाट, बगाल सस्त, सन्मान घाट, विसर्जन. स्टार्ट बोल दूँ, मैं शुरू करता हूँ. हाँ, आज हम अपना इंडिपेंडेंस डे मना रहे हैं, 78th इंडिपेंडेंस डे. ये सभी देशवासियों के लिए, सभी के लिए एक बड़ा सा महत्वपूर्ण दिन है. तो आज के दिन में जितने भी अपने स्वातंत्र्य वीर हैं उनको मैं नमन करता हूँ, उनका आशीर्वाद लेना चाहूँगा, क्योंकि उनकी बलिदान की वजह से ही आज हम इस स्वतंत्र देश में एक नागरिक की तरह अपने हकों को लेके हम आगे बढ़ रहे हैं, देश आगे बढ़ रहा है. और मेरी ये भी आशा रहेगी कि देश और भी आगे बढ़े और आगे में भी पूरी ऊंचाइयों को जो है हासिल करे. और इसके लिए महाराष्ट्र पुलिस की तरफ से और अमरावती ग्रामीण की पुलिस की तरफ से हमारा जो भी योगदान रहेगा इस भारतवर्ष को बनाने का, इसमें हम भरपूर प्रयत्न करेंगे, ऐसी मेरी आपसे आश्वासन है. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर वाहतूक विभागाच्या वतीने 15 ऑगस्टला हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. यासोबतच शहर वाहतूक नियमांचे संदेश देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात पार पडलाय. अमरावती शहरात सुद्धा हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वाहतूक पोलिसांनी हेल्मेट धारण करून भव्य दुचाकी रॅली काढली. यावेळी एसीपी जयदत्त भवर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहतूक पोलिसांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीची सुरुवात वाहतूक कार्यालयातून
एसीपी जयदत्त भवर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक नियमांचे संदेश देण्यासाठी नागरिकात जनजागृती अभियान राबविण्यात आले। नागरिकांनी हेल्मेट वापरावे, वाहतूक नियमांचे पालन करण्यात यावे असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईकेसह ज्योती विल्लेकर यांनी केले। नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरावे, सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पश्चिम वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक रीता उईकेसह पूर्व विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी केलेत। या दुचाकी रॅलीत पूर्व पश्चिम विभागाचे अनेक वाहतूक पोलिसांनी सहभाग घेतला। सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी अमरावती पोलीस आयुक्तालय अमरावती शहरच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर मॅडम, माननीय पोलीस उपायुक्त शिंदे सर, माननीय पोलीस उपायुक्त पाटील सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त भवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागामार्फत संयुक्त लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी या अनुषंगाने तिरंगा रॅली तसेच लोकांमध्ये मोटर वाहन कायद्याचे बाबत जागृती निर्माण व्हावी तसेच सर्व नागरिकांनी अपघात टाळण्याच्या उद्देशाने हेल्मेट वापरावे या अनुषंगाने आम्ही हेल्मेट रॅली तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहेत। तरी सर्व नागरिकांना शहर वाहतूक शाखा विभागामार्फत मोटर वाहन कायद्याचे वापरावे तसेच आपण सर्वांनी हेल्मेट वापरावे स्वरक्षणाच्या दृष्टीने आणि सर्वांनी आपल्या मनात राष्ट्रप्रती भक्ती जागृत ठेवावी या अनुषंगाने शुभेच्छा देण्यात येते आणि आवाहन करण्यात येते। धन्यवाद। जय हिंद। शाखा अमरावती शहरच्या तर्फे 15 ऑगस्टच्या अमरावतीकरांना हार्दिक शुभेच्छा। झाला ठीक आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामार्फत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शहर विभाग यांच्या वतीनं तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे। यामध्ये दोन्ही वाहतूक विभाग, वाहतूक पूर्व आणि वाहतूक पश्चिमचे पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी झालेले आहेत। यातून जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन करा, हेल्मेट वापरा, जेणेकरून आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि नागरिकांच्या जीवालाही कोणता धोका होणार नाही आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलातर्फे वाहतूक विभाग नेहमीच सज्ज राहील हेच या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। जय हिंद।
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील 25 गावात फिरणाऱ्या रुग्णवाहिकेचे पुरडपूर्णा या गावी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले। गरीब रुग्णांना रुग्णालयात जाऊन औषधी उपचार घेणे आता कठीणच झाले आहे। अशातच आता गरिबांसाठी समाजसेवेत अग्रस्थानी असलेल्या बॉर्डरलेस वर्ल्ड संघटनाच्या वतीने स्वर्गीय इंदिरा बाबाराव कडू या नावाने नवीनतम फिरते मेडिकल क्लिनिक रुग्णवाहिका तब्बल 25 गावात भ्रमण करून गरिबांच्या सेवेत सज्ज झाली आहे। याच अँब्युलन्सचे 15 ऑगस्टला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी रुग्णवाहिकेबाबत माहिती स्पष्ट केली। या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार प्रवीण पोटेसह अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। बॉर्डरलेस वर्ल्ड संस्था ही अतिशय महत्त्वाची सेवा देणारी संस्था आहे। त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये सेवा दिली। आता फिरते रुग्णालय म्हणून हीच अँब्युलन्स 25 गावात फिरणार आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली। निदान लवकर होणं हेच आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे। ते निदान त्यांनी मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डरलेस ऑर्गनायझेशन वर्क फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे। प्रामुख्याने गावोगाव ॲम्ब्युलन्स देणं, फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे। यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वसतिगृह चालतं आहे। मी खूप त्याच्याशी जवळून जोडला गेलो आहे। आज ही ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे। मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे। बच्चूभाऊंचंही मला अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे असं नाही, सरकारकडे नाही आहेत असं नाही, ते पोचवायला लागते आणि ते पोचवण्याचं काम एचडीएफसीच्या CSR फंडमधून आपण HDFCच्या CSR फंडमधून आहे। CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSRमधून आणता येईल। इतकी CSRची ताकद वाढली आहे। त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झाल्यानंतर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम कसं केलं। त्यातले 75% 31 मार्च आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही। त्यामुळे CSRमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFCने दिले खूप चांगलं आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। स्वातंत्र्य दिनानिमित्त आझाद समाज पार्टीच्या वतीने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। चैतन्य कॉलनीत असलेल्या जनसंपर्क कार्यालयातून रॅलीची सुरुवात होऊन अनेक मार्गाने रॅलीचे भ्रमण करण्यात आले। डीजेच्या निनादात देशभक्ती गीत सादर करून देशाप्रती अभिमान व्यक्त करण्यात आला। आझाद समाज पार्टीच्या राज्य महासचिव मनीष साठे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली असून यात प्रवक्ता किरण गुडधे, माजी ब्रिगेडियर डॉक्टर अलीम पटेल सह शेकडो कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला।
जिल्हा परिषद कार्यालयात सकाळी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले। राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा यांच्या हस्ते करून सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। एक गाठणारा वरच्या दोरीची एक गाठणारा फक्त राष्ट्रगीत सुरू कर। यावेळी महाराष्ट्र गीत सादर करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। विलासनगर मेसी कॉल जिन परिसरात दाट झाडाझुडपात एक छिन्न विछिन्न अवस्थेत झाडाला गडफास घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। दाट झाडाझुडपात गडफास घेतल्याने कोणाच्या लक्षात आधी आले नाही, मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांनी दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली आहे। यात पोलिसांनी मृतकाची ओळख पटली असून मृतकाच्या नातेवाईकांनी आधीच मिसिंगची तक्रार दिली असल्याची माहिती समोर येत आहे। विलासनगर परिसरात येत असलेल्या मेसी कॉल जिन परिसरात अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी आत असलेल्या झाडाझुडपात पाहणी केली असता येथे एका झाडाला मृतदेह अडकलेला आढळून येताच विलासनगर परिसरात एकच खळबळ उडाली। याचीच माहिती गाडगेनगर पोलिसांना देताच पोलीस सुद्धा दाखल झालेत। मेसी कॉल जिन परिसरात दाट झाडे झुडपे असल्याने येथे कोणी जाण्यास धजावत नाही। अशा ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी गडफास घेतला असावा। ही मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी तर्क लावला। गाडगेनगर पोलिसांनी लगेचच इतर पोलीस स्टेशनमध्ये कोणती मिसिंगची तक्रार आहे का याची शहानिशा केली असता दुपारी मृतकाची ओळख पटली। रतनगंज नागोबा मंदिर येथे राहणारा 33 वर्षीय संतोष दिलीप उकरडे अशी ओळख पटली आहे। मृतक हा व्यवसायाने आचारी होता। तो गेल्या 5 दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे दिली होती। यात मृतकाने आत्महत्या का केली याच्या तपासात आता गाडगेनगर पोलीस लागले आहेत।
मेळघाट येथील धारणी तालुक्यात झालेल्या मारहाण प्रकरणात न्याय न मिळाल्याने अखेर शेख तमीज शेख बशीर हे कुटुंब थेट मुंबईत दाखल होऊन धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केल्याने प्रकरण अशोक जाधव यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। गैरअर्जदारांना ठाणेदाराने व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे स्पष्ट करून ठाणेदार जाधव यांना निलंबित करा ही मागणी करीत पोलीस महासंचालकाकडून कारवाईची आशा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। धारणी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 17 जानेवारीला शेतात काम करणाऱ्या शेख तमीज शेख बशीर यांच्यासह कुटुंबावर अचानक अनेकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती। यात तक्रारकर्त्यांनी धारणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली होती। मात्र त्या तक्रारीत धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी कोणतेच सहकार्य करीत नसल्याचा आरोप शेख तमीज यांनी केला होता। उलट हल्ला करणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती शेख तमीज यांनी व्यक्त केली। याचा पुरावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सादर केले होते। या प्रकरणात न्याय मिळावा या आशेने शेख तमीजसह त्यांच्या कुटुंबियांनी ACP-IG कडे धाव घेऊन निवेदन दिले होते। मात्र तेव्हा सुद्धा कोणतीच कारवाई न केल्याने अखेर मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या कुटुंबासह बेमुदत आंदोलनाला बसणार असा इशारा देण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर तेज तमीज शेख बशीर यांनी स्वातंत्र्य दिनाला मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाच्या माध्यमातून धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांना बडतर्फ करण्यात यावे, दाखल केलेल्या गुन्ह्यात 307 कलम वाढवण्यात यावी, अशोक जाधव यांच्या कार्यकाळातील अवैध धंद्यांची चौकशी समिती नेमण्यात यावी, या प्रकरणात तपास अधिकारी बदलून दुसऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शेख तमीज शेख बशीर यांनी केली आहे। मैं शेख तमीज शेख बशीर धारनी का रहने वाला हूँ। 17 जनवरी को हम हमारे खेत के अंदर 6 जने काम कर रहे थे कुटुंब के संगत में। उतने में 30-40 लोगों ने आए गुंडे और उन्होंने हमारे ऊपर आते से हमला करने के बाद में थाने के अंदर उनको VIP ट्रीटमेंट दिए गया। थानेदार अशोक यादव के कार्यकाल के अंदर VIP ट्रीटमेंट देने के बाद में हमने IG साहब को कंप्लेंट करे, SP साहब को कंप्लेंट करे, हमको कोई न्याय नहीं मिला ना। इस करके हम आज़ाद मैदान मुंबई के अंदर आंदोलन कर रहे हैं और तय परंत हमको न्याय मिलेगा नहीं जब तक हम उठनार नहीं। अभी आपको पुलिस महासंचालक से क्या अपेक्षा है? हमको ये मालूम है कि यहाँ से न्याय मिलेगा हमको। और आरोपी अजीम खान हकीम खान को बदले गया पुलिस स्टेशन से रात के 1 बजे। वहाँ पे आज तक का कोई बयान नहीं लिए। पुलिस अधीक्षक वहाँ पे कोई आपका मदद नहीं कर रही है क्या? कुछ भी नहीं, ये बोल रहा है कि तुम कभी हमारे खिलाफ कंप्लेंट करेंगे तो तुमको थोड़ी पार कर देंगे, नहीं तो तुमको नारकोटिक केस में फंसा देंगे, नहीं तो तुम्हारे घर के अंदर बंदूक रख के तुमको फंसा देंगे। ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करून पसार होणाऱ्या चोरट्याला अखेर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। विना क्रमांकाच्या दुचाकीने कमरेला धारदार शस्त्र लावून दहशत पसरवित असल्याची माहिती चिरोडी गावातील नागरिकांनी देताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। चोरट्याने फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील 4 दुचाकी चोरी केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे। दुचाकी चोरून हातात शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल दुचाकी चोरट्याला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या घातल्या। 14 ऑगस्टच्या दिवशी गुन्हे शाखेचे पथक चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली। पोहराबंदी येथे राहणारा प्रमोद चव्हाण हा विना क्रमांकाच्या बुलेटवर बसून चिरोडी येथील बस स्टॉप जवळ रंगबाजी करत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ रवाना झालेत। पोलिसांनी पोहराबंदी येथे राहणारा 19 वर्षीय प्रमोद परसराम चव्हाण याला धारदार चाकू आणि बुलेट वाहनासोबत ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे 425 नुसार कारवाई करण्यात आली आहे। आरोपींनी त्रिजलपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अंदाजे किंमत 3,55,000 रुपये किमतीच्या 4 वाहनांची चोरी केल्याची कबुली सुद्धा पोलिसांसमोर स्पष्ट केली। ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबुरकर, पोलीस कर्मचारी अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसागे, श्याम मते यांनी केली। आपण आता न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये NST सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेटअप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NST सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता।
यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता। यामध्ये RRC सेटअप बॉक्स चॅनल नंबर 899 तर JTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 100 वर बघू शकता। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि X ट्विटर हँडल फॉलो करा। आपण WhatsApp वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। WhatsApp नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया, पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।